आता म्हणजे क्रिकेटर्स बरोबर केलं तर ते मी कॉमेंट्रीला गेलो होतो आणि मला तिथे गेल्या गेल्या सुचलं की आता हे सगळे मी जे बघत होतो ते म्हणजे माझे हिरोज असं होते की लहानपणापासून ज्यांना पाहिले, आपण काहीतरी प्रयत्न केलाय बॅट तशी फिरवायचा आणि ते आपल्या समोर उभे. आता काय मला लगेच तिथं विषय सुचला की आपण ह्यांच्या बरोबर ह्यांचे जर शॉट हे केले तर कसं होईल, पण ते आता बोलणार कोण परत, कारण की त्यांचा एक ऑरा खूप वेगळा असतो आणि ते म्हणजे ऍक्टर्स आणि हा एक वेगळा भाग आहे. आणि हे जे क्रिकेटर्स आहेत आपल्या इंडियात येतात किंवा इंडियातले, त्यांना एक वेगळंच लेवलचं स्टारडम आहे. तर तिथं त्या स्टुडिओत बसल्यावर आता अशी ही जी रूम आहे तिथं मी बसलो आणि बाकी इथं शेजारी अनिल कुंबळे, सेहवाग, डिव्हिलियर्स, गेल, ब्रेटली असे बसलेत आणि तुम्हाला कंपल्सरी तिथंच बसावं लागतं कारण का तुम्ही कॉमेंट्रीच्या पॅनलमध्ये म्हणून ते एकच दिवस असतो की तुम्ही जाता तिथं बसलो. पण तिथे तुम्ही बोलणार काय एवढ्या लोकांसमोर, तुम्ही फक्त एवढं इकडे तिकडेच करत असता की अरे ह्याच तर सेहवाग, हाच तो भेटली असं हे करून. तर आता विचारणार कसं. मग त्या जिओच्या माणसाला म्हणलं की अरे मला असं असं रील सुचलं, नो चान्स मॅन, दे आर टू बिझी वगैरे. म्हणलं एकदा फक्त विचार, नाही तर नाही. आणि झालं असं होतं की ब्रेटली माझ्या शेजारी बसलेला आणि ही सगळी लोक बाहेर गेली. ब्रेटलीला काहीतरी चार्जर वगैरे हवा होता, तो नेमका माझ्याबरोबर जो मित्र त्याच्याकडे होता आणि त्याने त्याला दिला. तर तो काय त्यांनी केलं वगैरे आणि तो 5-7 मिनिटं एकटाच बसला होता. मग त्याच्याबरोबर म्हणलं फोटो काढा वगैरे असं तसं. आणि तो इन्स्टावर काहीतरी रील्स वगैरे बघत होता आणि टू क्रिंज यार असं काहीतरी त्यांनी केलं. आणि मग मला कळलं की हा थोडा नॉर्मल आहे, म्हणजे हा निदान आपण ह्याच्याशी बोलू शकतो. म्हणून मी त्या माणसाला म्हणलं की तुम्ही ह्यांना एकदा विचारता का फक्त. तर तो म्हणला की बघू. मी विचारलं की असं फक्त जे ऍक्शनचा व्हिडिओ करायचा, म्हणजे त्यांना म्हणलं की 5 ते 10 सेकंद पण नाही लागणार, फक्त ऍक्शन करा जा. म्हणलं ओके लेट्स डू. गेलो आम्ही. आय थिंक सो ब्रेटलीने आशा बरोबर पण गाणं म्हटलंय का? हो बरोबर ना. त्याचाच रेफरन्स पुढे मला ओके झालं. त्यांनी ब्रेटली हो म्हणला आणि तिच्याबरोबर व्हिडिओ केली. मग बाकीचे अजून म्हणले 4-5 तरी पाहिजेत. मग त्याच्यानंतर डिव्हिलियर्स तिकडनं येत होता, तर ते डिव्हिलियर्स विल नॉट एंटरटेन असं वगैरे असं झालं. मग त्याला विचारलं की त्यांनी त्या माणूस गेला असं फक्त मागे म्हणजे 1 सेकंद असा हात, ओके लेट्स डू म्हणलं, केला त्यांनी केलं. मग ह्यांनी दोघांनी केल्यावर आपली रैना होता, रैना खूप छान होता की हो चालेल करू, थप्पानी केलं. आणि क्रिस गेल आता बाहेरच येत नव्हता त्या कॉमेंट्रीच्या ह्याच्यातनं, काहीतरी त्याचा बरं नव्हतं, काहीतरी चालू होतं त्याचं बऱ्याच वेळ. आणि आम्ही थांबलेलो तिथे 5-6 तास कंटिन्यूस थांबलेलो की बाबा एक फक्त याचं मिळू दे, कारण का म्हणजे ती पूर्ण होती व्हिडिओ, कारण का परत आपण त्यांना भेटू माहित नाही. थांबलो आणि रात्री 11:30-12 तो आला बाहेर. या वॉज द प्रॉब्लेम बाय स्टँडिंग हिअर. त्याला एक हे करायचं, त्यांच्याच माणसांनी सांगितलं ओ असं केलं त्यांनी, टाकलं. आणि झालं असं की मी तो व्हिडिओ रात्रीच टाकला 11:30ला. म्हणलं आता काही राहणार नाही कुठं, उद्याच्या वेळ मी टाकून दिला. आणि तो इतका व्हायरल गेला आणि त्याला क्रिकेटर्स लोकांनी लाईक केलं. मग मला जिओ आले म्हणले की तुम्ही परत या आता. मग मी परत गेलो आणि तोचपर्यंत ब्रेटलीनी मला फॉलो केलं. तो व्हिडिओ पाहून त्याच्यापर्यंत तो पोहोचला, त्यांनी मला फॉलो केलं. आणि मी जेव्हा परत गेलो तेव्हा ब्रेटली आणि वॉटसन बसलेले. त्याला बघून अजून खुश झालो काय आता हा पण इथं बसलाय. आणि ब्रेटली वेट युअर हिअर असं केलं एकदा. म्हणलं ओके असं झालं. विला मी गेलो तिथं, तर तो म्हणला की दिस इज युअर अकाउंट ना. त्यांनी हे स्क्रोल येस You have done a collaboration with Asha Bhosle? Yes. How come? म्हणलं सांगितलं तो शो होता वगैरे. I have sung a song with her. म्हणलं या नो म्हणलं तुमचा अल्बम होता ते. मग तो बोलायला लागला. त्याच्यावर वॉटसन होता, तर तो म्हणला की माईक नेलं होते. म्हणलं की हे माईक बघू, माईक वगैरे बघितले. मग तो म्हणला की कसे घेतले, मी फोटो काढू का. मग ते एकदम चिल झाले, कारण का ते दोघंच होते रूम मध्ये आणि आम्ही पण दोघं. त्यांनाही पर्याय नव्हता कोणाशी बोलायचा, आम्हालाही नव्हता. त्यामुळे तो बोलायला लागला की कुठनं घेतले, काय घेतले. म्हणलं ऑनलाईन असतात इकडे, असे एवढ्या किमतीला मिळतात. सगळं ते बोलणं झालं. मग मी जाताना म्हणलं माझ्या मित्राचं ठरलं की आपण यांना देऊ माईक, तेवढंच त्याला लक्षात राहील. मग तो म्हणला घ्याच. मी गेलो वॉटसनकडे, म्हणलं टेक दिस. नाही घ्या. तुला म्हणला की नको तसं नाही, यू आर टू स्वीट मॅन, असं तू मला ऑफर केलं वगैरे, आय विल रिमेंबर दिस म्हणून. शो मी अकाउंट. त्यांनी पण मला फॉलो केलं. म्हणलं माईक देण्याच्या नादात उद्या दिसेल तरी की बाबा वॉटसन मला फॉलो करतो. आणि मग ब्रेटली म्हणलं की हॅवंट यू पोस्टेड द व्हिडिओ येत. म्हणलं नो, पोस्ट इट देन. झाला होता माझा एडिट. तेव्हा परत मी व्हिडिओ केला या सगळ्यांबरोबर. मी तो पोस्ट केला. म्हणलं माझा मित्र म्हणलं दे त्याला कोलॅबरेशन पाठवून. म्हणलं ब्रेटलीला नको, चांगलं वाटलं. म्हणलं काय कुठं काढणार आहे, बघितलं नाही, पाठवलं.
एकदा गेलो वगैरे तर म्हणलं शो कॅन वी गेट 1 million व्ह्यूज. म्हणलं डोंट नो बट आय थिंक आय होप सो. म्हणून गेलो तर म्हणलं आय हॅव सेंड टू द कोलॅबरेशन. ओ थँक्यू. ऍक्सेप्ट केलं त्यांनी तिथं. म्हणलं हो छान हे ऍक्सेप्ट केलं. आणि माझ्याकडे आता ते दाखवायला हे की मी ब्रेटली सोबत कोलॅबरेशन केलेलं आणि तो व्हिडिओ आहे हा तर भाग वेगळाच. पण ते आणि ब्रेटली वॉटसन मेहंदी सगळ्यांनी फॉलो केलं आणि ते इतके नॉर्मल असतात त्यांना फार काय करणार आहे त्यांना. स्टोरी लाईक कर काहीतरी कर असं एकदम नॉर्मल एक असतं. त्यांना जेवढंच कळत असेल की बाबा न्यू शो लाईक स्टोरी म्हणजे हे एवढे कॅज्युअल असतात. त्यामुळे हे एक वेगळंच प्रकरण. आणि ते आय थिंक संजय मांजरेकर वगैरे पण होते ना त्या. नाही मी ते श्रीलंकेत गेलेलो तेव्हा स्टार स्पोर्ट्सची कॉमेंट्री टीम होती. तेव्हा संजय मांजरेकर, रवी शास्त्री, वसीम अक्रम, वकार युनिस आणि अजून कोण होतं बरं ही सगळी लोक होती जे कॉमेंट्रीला. गौतम गंभीर होता, इरफान पठाण होता, हेडन होता. तर आम्ही एकाच हॉटेलमध्ये होतो. त्यामुळे 4 दिवस आम्ही ते जेव्हा जातील ब्रेकफास्टला तेव्हाच जाणार. मग त्या टेबलवर आले हा किती खातोय मग याची तब्येत काय असं हे सगळं चालू होतं. पण 4 दिवस आम्हाला बघायला मिळालं की हे कसे उठतात बसतात, काय करत असतात, यांचं म्हणजे यांचं फिजिक वगैरे आपण बघून किंवा त्यांची पर्सनॅलिटी एक मागं जातो थोडं बॅकफुटला. अरे नाही इंडियाकडनं खेळणं म्हणजे ते डेंजर आहे. त्यामुळे तेही बघायला मिळालं.